जीवनाचे गुपित किंवा रहस्य शोधण्यासाठी इंटरनेट किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीची गरज नाही. बोधपर वचने आमच्यासाठी देण्यात आली आहेत. फक्त ती जाणून घ्या आणि त्याप्रमाणे वागा. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. आपण सर्व आवर्जून हा कार्यक्रम पाहता म्हणून सर्वांचे मनापासून आभार. प्रियांनो, या दिवसात आपण लूककृत शुभवर्तमान याचे अध्ययन करीत आहोत. आज आपण अध्याय 6चे अध्ययन करणार आहोत. यामध्ये आपण येशू आपल्या उर्वरित शिष्यांची निवड करतो आणि नंतर बोधवचने सांगतो याचा अभ्यास करणार आहोत. या गोष्टींच्या द्वारे येशू आमच्यासाठी काय बोध करतो आणि कशाची अपेक्षा करतो हे आपण शिकणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही लूककृत शुभवर्तमान ह्याच्या 6व्या अध्यायाला अभ्यासणार आहोत. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा लूककृत शुभवर्तमान 6वा अध्याय. मी आपली क्षमा मागते, कारण मागच्या कार्यक्रमात 5व्या अध्यायाची बरीच वचने मी आपणाकरिता वाचू शकले नाही. श्रोत्यांनो, ह्या विशिष्ट वेळेतच आम्हाला हा अध्याय संपवावा लागला. वेळेअभावी सर्व वचने मी वाचू शकले नाही. मला खात्री आहे की आपण अवश्य मला क्षमा कराल. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो, की अनेक लोकांना वाटतं की त्यांना पापक्षमेची गरज नाही, त्यांना तारणाची गरज नाही, कारण ते धार्मिक आहेत, चांगले आहेत, त्यांच्यामध्ये कुठलीच कमतरता नाही, पाप नाही आणि ते दुसऱ्यांहून चांगले आहेत. श्रोत्यांनो, जर आपण स्वसंतोषी आहात, आपल्या वैयक्तिक गरजेला आपण ओळखीत नाही व स्वतःच निवडलेल्या मार्गावर आपण चालत आहात, तर ह्या सर्व गोष्टी आपणाला नाशाकडेच नेतील. जे स्वतःला निरोगी समजतात त्यांच्यासाठी प्रभू येशू जो महान वैद्य, तो काहीच करू शकत नाही. शास्त्री व पुरुषांनी नंतर विचारले की योहानाचे शिष्य व पुरुषांचे शिष्य उपवास का करतात, येशूचे शिष्य मात्र करीत नाहीत. श्रोत्यांनो, उपवास करणे चांगले आहे, पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की परमेश्वराचे वचन लोकांपर्यंत पोहोचवणे. आपण उपवास करा, कितीही शास्त्र वाचा किंवा कितीही दानधर्म करा, जर आपल्या जीवनाच्याद्वारे परमेश्वराचे वचन इतरांपर्यंत पोहोचत नाही आणि एक जिवंत साक्ष लोकांपर्यंत पोहोचत नाही, तर आपले सर्व काही करणे व्यर्थ आहे. आज परमेश्वर आपणातील प्रत्येकाशी बोलत आहे. श्रोत्यांनो, नवीन वस्त्र आणि द्राक्षरसाच्या बुधल्याचा दृष्टांत देऊन प्रभू आम्हाला बरेच काही शिकवत आहे. लूककृत शुभवर्तमानात सांगण्यात आलेला हा पहिला दाखला आहे. स्वाभाविक मानवाला त्याचे जुने मार्ग पसंत असतात. त्याला त्याची जुनी दारू अर्थात त्याचा जुना धर्म आवडतो. लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आमच्या प्रभूने मानवासाठी काही नवीन अर्थात शुभवर्तमान आणले आहे. तो ह्या जगात जुन्या कपड्यांवर ठिगळ लावण्याकरिता आला नाही. तो नियमशास्त्रात काही नवीन घालण्याकरिता आला नाही. वधस्तंभावर स्वतःचा प्राण देऊन पापांची खंडणी भरून देण्याकरिता तो आला. परंतु त्याने ह्यापेक्षाही अधिक काही केले आहे. तो मेलेल्यातून जिवंत झाला, जेणेकरून त्याची नीतिमत्वाची वस्त्रे आम्हाला घालता यावी. तो शुभवर्तमानाचा नवीन द्राक्षरस आम्हाला देतो. शुभवर्तमानाचा नवीन द्राक्षरस कृपेच्या नवीन बुधल्यात घालायला हवा, नियमशास्त्राच्या जुन्या बुधल्यात नाही. इफिस्करास पत्र 5वा अध्याय आणि 18वं वचन सांगतं. इफिस्करास पत्र 5वा अध्याय आणि 18वे वचन. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. हाच संदेश प्रभू आज आम्हाला देत आहे. तो आम्हाला काही नवीन देण्यास आला. त्याच्यावरील विश्वासाद्वारे आम्हाला वाचवण्याकरिता तो आला. हा संपूर्ण अध्याय श्रोत्यांनो एकाच गोष्टीकडे निर्देश करतो, ती ही की कोणत्या ना कोणत्या प्रकारे आम्ही शुभवर्तमान दुसऱ्यांपर्यंत पोहोचवावे, जेणेकरून प्रत्येक मानवाला
ख्रिस्ताला स्वीकारण्याची अथवा नाकारण्याची संधी प्राप्त व्हावी. आज आम्हातील प्रत्येकाने हा निर्णय स्वतःविषयी करायचा आहे. आता आपण 6व्या अध्यायाकडे वळत आहोत. 6व्या अध्यायात शब्बाताच्या दिवशी शेतातली कणसे शिष्यांनी मोडली असताना येशू कशाप्रकारे त्यांना वाचवतो, 12 शिष्यांची निवड तो कशाप्रकारे करतो आणि सपाटीच्या जागेवरून त्याने जो संदेश दिला आहे त्याविषयी आम्ही पाहणार आहोत. दुसऱ्या शुभवर्तमानातील भागाचा ह्या ठिकाणी पुनर्उल्लेख आहे. शब्बात दिवशी येशूने जे कार्य केले त्यामधील ही पहिली घटना आहे जी शेतात घडली. 6वा अध्याय पहिली 5 वचने सांगतात, मग एका शब्बात दिवशी असे झाले की तो शेतामधून जाताना त्याचे शिष्य कणसे मोडून हातावर चोळून खाऊ लागले. तेव्हा पुरुषातील कोणी म्हणाले, शब्बात दिवशी जे करणे योग्य नाही ते तुम्ही का करिता? येशूने त्यास उत्तर दिले, दावीद व त्याच्याबरोबरची माणसे ह्यास भूक लागली तेव्हा त्यांनी काय केले? तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी याचकांशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या घेऊन त्याने कशा खाल्ल्या व आपल्याबरोबरच्यांनाही कशा दिल्या हे तुम्ही कधी वाचले नाही काय? आणखी तो त्यास म्हणाला, मनुष्याचा पुत्र शब्बाताचा प्रभू आहे. खरं पाहता हे शिष्य मोशेचे नियमशास्त्र मोडीत नव्हते, कारण अनुवादाचे पुस्तक 23वा अध्याय 24 आणि 25 वचने सांगतात. अनुवादाचे पुस्तक 23वा अध्याय 24 आणि 25 वचने, आपल्या शेजाऱ्याच्या द्राक्षमळ्यात गेलास तर मनमुराद द्राक्षे खा, मात्र आपल्या भांड्यात काही घेऊ नको. आपल्या शेजाऱ्याच्या उभ्या पिकात तू गेलास तर वाटल्यास कणसे खुडून हातावर चोळ, पण आपल्या शेजाऱ्याच्या उभ्या पिकास विळा लावू नकोस. ह्यावरून स्पष्ट होतं श्रोत्यांनो की ह्यांनी मोशेचे नियमशास्त्र मोडले नव्हते. पुरुषांचे स्वतःचे स्पष्टीकरण होते आणि त्यांनी म्हटले की हे मोशेचे नियमशास्त्र पाळत नाहीत. प्रभू येशूने ते शब्बात मोडीत आहेत किंवा नाही ह्यावर जोर दिला नाही, परंतु दाविदाच्या जीवनातली घटना त्याने सांगितली, जिथे त्याने निश्चितच मोशेचे नियमशास्त्र मोडले तरी सुद्धा तो नीतिमान ठरला. त्याचा मुद्दा होता की देवाच्या सेवकांवर जेव्हा कठीण परिस्थिती येते तेव्हा नियम जबरदस्तीने त्यांच्यावर लादण्यात येऊ नयेत. अर्थातच ह्यावेळी शिष्यांना भूक लागलेली होती. येशूच्या मागे चालण्यासाठी त्यांना किंमत मोजून द्यावी लागली होती. आता सभास्थानातील शब्बात दिवशी घडलेली एक घटना आमच्या समोर लूक ठेवीत आहे. 6 ते 11 वचने वाचूया. नंतर दुसऱ्या एका शब्बात दिवशी असे झाले की तो सभास्थानात जाऊन शिकवित असता तेथे उजवा हात वाळलेला असा एक माणूस होता. तेव्हा शास्त्री व पुरुषी त्याच्यावर दोष ठेवावयास सापडावा म्हणून तो शब्बात दिवशी रोग बरा करतो की काय हे पाहावयास टपून राहिले. परंतु त्याने त्यांचे विचार ओळखून त्या हात वाळलेल्या माणसाला सांगितले, उठ व मध्ये उभा राहा. मग तो उठून उभा राहिला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हास विचारतो, शब्बात दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य? जीव वाचविणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य? मग त्याने सभोवती त्या सर्वांकडे पाहून त्याला सांगितले, आपला हात लांब कर. तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला. मग त्यांचे डोके फिरले व येशूचे काय करावे ह्याविषयी ते आपसात विचार करू लागले. श्रोत्यानो, वाळलेल्या हाताच्या व्यक्तीला त्यांनी त्या ठिकाणी मुद्दामून बसवले. त्यांना माहीत होते की येशू सामर्थ्यवान आहे. खरे पाहता असे करून त्यांनी येशूचा आदरच केला, त्याचे अभिनंदन केले. त्यांनी विश्वास केला की तो त्याला बरे करू शकेल. हा विश्वास केला की तो त्याला बरे करेल. त्यांना माहीत होते की तो सामर्थ्य व कळवळ्याने भरलेला आहे. श्रोत्यानो, येशूने त्याला बरे केले आणि शब्बात दिवशी त्याने हे कार्य केले म्हणून त्यांनी त्याला दोष लावला. आता 12 शिष्यांची निवड कशा प्रकारे करण्यात आली हे आम्ही पाहणार आहोत. मी आधी सांगितल्याप्रमाणे जेव्हा येशू येरुशलेमला गेला तेव्हा त्याची काही शिष्यांशी ओळख झाली होती. नंतर गालिल समुद्रकिनारी चालत असताना त्याने त्यांना त्याच्या मागे येण्यास सांगितले. नंतर ते पुन्हा मासे पकडण्यास गेलेत तेव्हा तो पुन्हा त्या ठिकाणी गेला आणि त्याने त्यांना बोलावले आणि त्यावेळी वृत्तांत आम्हाला सांगतो की त्यांनी आपले सर्व काही सोडले. लूक शुभवर्तमान 5वा अध्याय 11वे वचन, मग मत्स्वे किनाऱ्यावर लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. आता आम्ही 3ऱ्या टप्प्यावर येत आहोत. त्याच्या अनेक शिष्यांमधून त्यांनी प्रेषित होण्याकरिता 12 जणांची निवड केली. 12 ते 16 वचने सांगतात,
त्या दिवसात असे झाले की एकदा तो प्रार्थना कराव्यास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करीत राहिला. मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यास बोलावले आणि त्यातून पुढील 12 जणांस निवडून त्यास प्रेषित असे नावही दिले. शिमोन, ह्याला त्याने पेत्र हेही नाव दिले, व त्याचा भाऊ अंद्रिया, याकोब, योहान, फिलिप, बर्थलमै, मत्तै, थोमा, अल्फेचा मुलगा याकोब, जिलोत म्हटलेला शिमोन, याकोबाचा मुलगा यहुदा आणि जो पुढे द्रोही निघाला तो यहुदा इस्करियोत. लक्षात घ्या की येशूने पूर्ण रात्रभर देवाजवळ प्रार्थना केली. का? कारण तो प्रेषित म्हणून 12 जणांची निवड करणार होता. निवड करण्यापूर्वी पूर्ण रात्र त्याने प्रार्थनेत घालवली. त्यापैकी एक विश्वासघाती निघाला. दुसऱ्याने त्याला नाकारले, परंतु नंतर पश्चाताप केला. लक्षात घ्या श्रोत्यानो की देवाचे लोक नेहमी निवडलेले असतात. अनेक उमेदवार निश्चित असू शकतील, परंतु योहान शुभवर्तमान 15 अध्याय 16 वचन काय सांगतं ते पहा. तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. ही गोष्ट माझ्यासाठी अत्यंत समाधानाची आहे. मी उडा
जशी पाहिजे तुला तशी मी, जशी पाहिजे तुला तशी मी, करू कशी आपणा रे, पुष्कळ जुनी उणा, मी उणा, मी उणा रे, पुष्कळ जुनी उणा. प्रभू रे, पुष्कळ जुनी उणा, मी उणा, मी उणा रे, पुष्कळ जुनी. श्रोत्यानो, मी जेव्हा एका शाळेत शिक्षिकेचे काम करीत होते तेव्हा देवाने मला त्याच्या सेवेसाठी पाचारण केले. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की अशा प्रकारे मी इतरांना त्याचे शुभवर्तमान सांगू शकेन. मी त्याला बोलावले नाही, परंतु त्याने मला बोलावले. नेहमीच मला ह्याविषयी आनंद वाटतो, कारण त्याने मला बोलावले आणि तो माझ्यासाठी जबाबदार आहे. हे फार विलक्षण आहे व मला समाधान देणारे आहे. प्रभू येशूसाठी ह्या 12 प्रेषितांची निवड करण्यापूर्वी संपूर्ण रात्र प्रार्थनेमध्ये घालवणे आवश्यक आणि योग्य होते. लक्षात ठेवा श्रोत्यानो, की देवाच्या कार्यासाठी निवडण्यात आलेले लोक प्रार्थनेच्या आधारावर निवडलेले असायला हवेत. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी आम्ही देवाच्या सहवासात प्रार्थनेमध्ये पर्याप्त वेळ घालवला पाहिजे. 17 ते 19 वचने. येशू त्यांच्याबरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला आणि त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय आणि सर्व यहुदिया व येरुशलेम येथून व सोर व सिदोन ह्याकडल्या समुद्र किनाऱ्यापासून त्याचे श्रवण करावयास व आपले रोग बरे करून घ्यावयास जे लोक आले होते त्यांचा मोठा जमाव तेथे उभा होता. तेव्हा जे अशुद्ध आत्म्यांनी पिडलेले होते त्यास त्याने बरे केले. तेव्हा सर्व समुदायाची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती, कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांस निरोगी करीत होते. मी आधी सांगितल्याप्रमाणे असंख्य लोक ह्यावेळी बरे झाले. ज्यांना प्रभूने बरे केले त्यांना काहीच करण्याची गरज पडत नसे. दुरून सुद्धा प्रभू त्यांना आरोग्य देत असे. श्रोत्यानो, आज जर आपण आजारी आहात तर विश्वासाने ख्रिस्ताजवळ या. तो महान वैद्य आहे. तो तुमच्यापासून काहीच मागणार नाही. त्याच्याजवळ जाण्याकरिता तुम्हाला कुठल्याही मध्यस्थाची किंवा काहीही करण्याची गरज नाही. विश्वासाने त्याच्याजवळ या. हा जो उपदेश आहे तो सपाटीच्या जागेवरून देण्यात आला आहे. मत्तेमध्ये अशाच प्रकारचा संदेश डोंगरावरून प्रभूने दिला. दोन्ही उपदेशातल्या सारखेपणावरून आम्ही हे समजू शकतो की प्रभू आपली शिकवण पुन्हा आणि पुन्हा देत असे. परंतु लूकमधील संदेश व मत्तेमधील संदेश ह्यामधील फरक लक्षात घेण्यासारखा आहे. काही गोष्टी वगळलेल्या आहेत तर काही टाकण्यात आल्या आहेत. आशीर्वाद, शोक आणि न्याय ह्या ठिकाणी स्पष्ट दिसतो. 20 ते 22 वचने सांगतात, तेव्हा त्याने आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हटले, अहो दीनांनो, तुम्ही धन्य, कारण देवाचे राज्य तुमचे आहे. अहो जे तुम्ही आता भुकेले आहात ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही तृप्त व्हाल. अहो जे तुम्ही आता रडता ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही हसाल. मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हास वाईट टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य. श्रोत्यानो, ह्या वचनापर्यंत लूक व मत्तेमधील संदेश सारखेच आहेत. प्रभूने अशा प्रकारची शिक्षण अनेक ठिकाणी दिले, परंतु वेगळ्या प्रकारे. 23व्या वचनापासून एक नवीन विचार मांडण्यात आला आहे. 23वं वचन, त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा, कारण पहा स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. त्यांचे पूर्व संदेष्टास असेच करीत असत. या वचनात लोकांनी संदेष्टांचे कसे स्वागत केले व त्यांच्याशी कसा व्यवहार केला हे सांगण्यात आले आहे. खरे भविष्यद्वक्ता देवाच्या वतीने बोलत, परंतु त्यांचा छळ झाला. खोटे भविष्यद्वक्ता देवाविषयी खोटे सांगत, परंतु लोक त्यांच्याविषयी संतुष्ट होते. लोक त्यांचा सन्मान करीत. खऱ्या भविष्यद्वक्तांचा देवावर दृढ विश्वास व भरोसा असायला हवा, जो ज्या गोष्टी आहेत, ज्या अनंतकालीन गोष्टी आहेत, त्या पलीकडे सुद्धा पाहू शकतो. ह्याद्वारेच मानव परमेश्वराप्रती सत्यनिष्ठ राहू शकतो. 24 ते 28 वचने वाचूया.
परंतु तुम्हा धनवानांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही आपले सांत्वन भरून पावलाच आहात. अहो, जे तुम्ही आता तृप्त झाला आहात त्या तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्हाला भूक लागेल. अहो, जे तुम्ही आता हसता त्या तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही शोक कराल व रडाल. जेव्हा सर्व लोक तुम्हास बरे म्हणतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार. त्यांचे पूर्वज खोट्या संदेष्टास असेच म्हणत असत. शत्रूंवर प्रेम करण्याविषयी पुढे सांगण्यात आले आहे, परंतु तुम्हा ऐकणाऱ्यास मी सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा. जे तुमचा द्वेष करीतात त्यांचे बरे करा. जे तुम्हा शाप देतात त्यास आशीर्वाद द्या. जे तुमची निर्भत्सना करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. श्रोत्यांनो, आम्हाला दिसतं की जगातील लोकांनी खोट्या भविष्यद्वक्त्यांना नेहमीच चांगले म्हटले. त्यांना जे हवे ते त्याने सांगितले तर हे लोक त्या भविष्यद्वक्त्याला भरपूर पैसा देत असत. प्रभू येशू हे स्पष्ट करीत आहे की अशा व्यक्तीला परमेश्वराकडून काही मिळेल ही अपेक्षा त्याने करू नये. खोटे भविष्यद्वक्ता नेहमीच जगात प्रसिद्ध होतात, परंतु देवाकरिता ते बेकाम असतात. ह्या जगात त्यांच्यासाठी खूप आनंद असेल, पण स्वर्गात त्यांना रडावे लागेल. त्याला जरी शारीरिक भोजन पर्याप्त मिळत आहे तरी आत्मिक रूपाने त्याची उपासमार होईल. आज देवहीन धनवानांविषयी फार कमी बोलल्या जाते. प्रभूने त्यांच्याविषयी पवित्र शास्त्रात म्हटले, परंतु तुम्हा धनवानांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही आपले सांत्वन भरून पावलाच आहात. आज जितका पाखंडीपणा धनवानांमध्ये आढळतो तितका कुठल्याच लोकांमध्ये नाही. ते देवाच्या सेवकांना पैसे देऊन स्वतःच्या संतुष्टीकरिता त्यांना उपयोगात आणतात. काही लोक अपवाद आहे श्रोत्यानो, हे खरे, पण अधिकांश लोक अशाच प्रकारचे आहेत. 29 ते 31 वचने सांगतात, जो तुझ्या एका गालावर मारतो त्याच्यापुढे दुसराही कर, आणि जो तुझा अंगरखा हिरावून घेतो त्याला तुझी बंडीही घेऊन जाण्यास विरोध करू नको. जो कोणी तुझ्याजवळ मागतो त्याला दे, आणि जो तुझे काही हिरावून घेतो त्याच्यापाशी ते परत मागू नको. लोकांनी तुम्हाशी जसे वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही त्यांच्याशी वर्तन करा. श्रोत्यानो, जे देवाचे सेवक प्रसिद्धी करू पाहतात ते पापाचा उल्लेख करणे टाळतात. काही लोक इकडच्या तिकडच्या गप्पा मारून पापाचा भयंकर पापीपणा कमी करून मांडतात. अनेक आधुनिक उपदेशकांच्या मते पाप देवाविरुद्ध अपराध नाही. परमेश्वर पापाचा तिरस्कार करतो आणि यहोवा युद्ध करणारा आहे असे म्हणण्यास असे लोक घाबरतात. देवाच्या दृष्टीत योग्य ठरण्यास आपण अहंभावाची प्रशंसा करू शकत नाही, गर्वाला शाबासकी देऊ शकत नाही, पापावर हसू शकत नाही, पापाच्या भयंकर कॅन्सरवर मरमपट्टी करू शकत नाही. आपण कुठल्याही प्रकारे ह्यापासून वाचू शकत नाही. आपणाला वधस्तंभाच्या पायथ्याशी अवश्य यावे लागेल. तेथे परमेश्वर एक ऑपरेशन करेल व ख्रिस्तामध्ये आपणाला नवीन सृष्टी बनवेल. 32 पासून 36 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. जे तुमच्यावर प्रीती करीतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर त्यात तुमचा उपकार तो काय? कारण पापी लोकही आपणावर प्रीती करणाऱ्यांवर प्रीती करीतात. जे तुमचे बरे करीतात त्यांचे तुम्ही बरे केले तर त्यात तुमचा उपकार तो काय? पापी लोकही तसेच करीतात. ज्यांच्यापासून परत मिळण्याची आशा आहे त्यास तुम्ही उसने दिले तर त्यात तुमचा उपकार तो काय? जितके दिले तितके परत मिळण्याच्या आशेने पापी लोकही पापी लोकांस उसने देतात. तुम्ही तर आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, त्यांचे बरे करा, निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परस्पराचे पुत्र व्हाल. कारण तो कृतज्ञ व दुर्जन ह्यावरही उपकार करणारा आहे. जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. नंतर श्रोत्यांनो, 37 पासून पुढच्या वचनांमध्ये इतरांचे दोष काढण्याबाबत वचनांमध्ये सांगण्यात आले आहे. वचन आम्हाला सांगतं, तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही. कोणाला दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरविणार नाही. क्षमा करा, म्हणजे तुमची क्षमा होईल. द्या, म्हणजे तुम्हास दिले जाईल. चांगले माप दाबून, हालवून व शीक भरून तुमच्या पदरी घालतील. कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. श्रोत्यानो, ह्या सर्वांद्वारे आम्हाला एक फार चांगली शिकवणूक प्रभू देत आहे. नंतर 39 ते 45 वचने सांगतात,
त्याने त्यास दाखलाही दिला की आंधळाच आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय? दोघेही खाचेत पडतील की नाही? शिष्य गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही. पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसारखा होईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तू आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की भाऊ, तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे? अरे ढोंग्या, पहिल्याने स्वतःच्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. ज्याला वाईट फळ येईल असे कोणतेही चांगले झाड नाही, तसेच ज्याला चांगले फळ येईल असे कोणतेही वाईट झाड नाही. प्रत्येक झाड त्याच्या फळावरून ओळखू येते. काटेरी झाडावरून कोणी अंजीर काढीत नाहीत आणि रुद्राक्षाच्या झाडावरून कोणी द्राक्षाचा घड काढीत नाहीत. चांगला मनुष्य आपल्या अंतकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो, तसेच वाईट मनुष्य वाईटातून वाईट काढतो, कारण अंतकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार. आता प्रभू ऐकणे आणि करणे ह्याविषयी 46 पासून 49 वचनांमध्ये सांगतो. श्रोत्यानो, जे घर खडकाळ जमिनीवर बांधल्या गेले ते स्थिर राहिले, परंतु जे वाळूवर बांधल्या गेले ते जमीनदोस्त झाले. आज आपण आपला पायवा कोठे बांधित आहात? तुमचे घर कोठे आहे? काय ते ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर उभारलेले आहे किंवा वाळूवर आहे? आज परीक्षण करा आणि पहा की तुम्ही कोठे आहात. परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, इतरांशी नाते कसे आहे यावर बहुतांशी आमचे इतरांशी वागणे अवलंबून असते. त्यामुळे इतरांशी आपले नाते कधी चांगले राहते किंवा कमकुवत बनते. परंतु येशू ख्रिस्ताद्वारे जी बोधपर वचने सांगण्यात आली त्याद्वारे परमेश्वर आमच्यापासून योग्य आचरण, वागणूक अपेक्षित करतो. प्रियांनो, बोध हा सर्वसामान्यांच्या जीवनासाठी आवश्यक असतो आणि विशेष म्हणजे याद्वारे मनुष्यातील एकमेकांचे नाते अधिक दृढ, मजबूत होते आणि या आज्ञा पालनाने देव आणि मनुष्य यातील नातेही दृढ होते. माझी खात्री आहे की आपणही या बोधवचनांप्रमाणे वागण्यास कटिबद्ध व्हाल. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या प्रेमळ पित्या, धन्यवाद देतो आजच्या वचनांबद्दल, आजच्या मार्गदर्शनाबद्दल. होय प्रभूजी, ही सर्व वचनं आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये ठेवावीत, त्याप्रमाणे आम्ही आचरण करावं. होय बापा, तुझं वचन आम्हाला म्हणतं, तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते तुम्ही का ऐकत नाही. होय प्रभूजी, आज जर आमची अशी अवस्था जर असेल तर प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर. तू जे काही आम्हाला सांगतोस, बोध करतोस, ते आमच्या जीवनासाठी आवश्यक आहे. त्याच्याद्वारे आमचं जीवन बदलून जाणारं आहे हे आम्ही कदापि विसरू नये. म्हणून प्रभूजी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. देवाचे भय धरा, त्याच्या आज्ञा पाळा. प्रभू आपणास सहाय्य करो.